अहो बंटी कुठे गेला? शाळेत जायची वेळ झाली त्याची. अगं असेल तो मित्रांबरोबर खेळत. मित्रांबरोबर खेळायची काय वेळ आहे? वाजले बघा किती. बंटी ए बंटी. एका हाकेने आला तर तू बंटीच कसला? ए बंटी शाळेत जायची वेळ झाली तुझी. काय बाबा? अरे दप्तर घे आणि शाळेत जा. बाबा गुरुजींनी 15 रुपये परीक्षेची फी मागितले. अरे परवाच तर नेले होतेस ना 10 रुपये. अगं पण ती वेगळी फी होती. अहो देऊन टाका त्याला 15 रुपये. थांब देतो. हे घे 5 रुपये. आणि हे घे 10 रुपये. नीट ठेव आणि सरांजवळ दे, नाही तर खाऊ खाशील. जा आता शाळेत. हो. बरं झालं 15 रुपये मिळाले. आता खूप खाऊ आणि मज्जा करू. गुटखा घ्या गुटखा. गुटखा घ्या गुटखा. गुटखा हो घ्या. गुटखेवाला काका. काय रे कशाला हाक म्हणतोस? मला गुटखा द्या ना. अरे पण तू शाळेत जातोस ना, मग गुटखा कशाला खातोस? पण मला गुटखा हवाच. पण मी तुला गुटखा देणार नाही. लहान मुलांनी गुटखा खायचा नसतो. जर तुम्ही मला गुटखा देत नसाल तर मी दुसऱ्या दुकानातून गुटखा घ्यायला जाईन. तुम्ही गेलो टिपरीत. ए थांब थांब. दे पैसे. 10 रुपयाचा द्या. एक पाकिट किती रुपयाला? 2 रुपयाला. मला 5 पॅकेट द्या. मी तुला 3च देणार. का? 3च देणार मी तुला. पण मी 5 मागितलं. ओ ह्यांचा हिशोब बरोबर की माझा हिशोब बरोबर? हे मला फेसवतात. हा थांबा, तुम्ही बोलताय मग देतो. पैसे आहात माझ्याकडं. दे. हे घे. गुटखा घ्या गुटखा. माझ्या काय जातंय, मी सांगायचं काम केलं. लहान मुलांनी गुटखा खायचा नसतो. गुटखा घ्या गुटखा. माईक वर वेगळाच आवाज येतो. काय ना इकडे झालेलो धंद्याला. तुम्ही काय बराव ना? धंदा कसा चाललाय तुझा? काय नाही आहे, चांगला आहे. हो मगाशी तुमच्या मुलाने 10 रुपयाचा गुटखा घेतला. काय बोलताय? शक्यत नाही. खरोखर हवा शक्यत नाही. हवा असेल तर तुमच्या मुलग्याला विचारा. अरे एकदा घेतला असेल तसा तो नाही. पण लहान मुलांनी गुटखा खायचा नसतो. एकदा खाल्ला तर काही होत नाही त्याला. पण सवय लागली तर वाईट असते. विचारून बघतो त्याला. चालेल जातो मी. जा आता. ए इकडं बघ आणल्या. हे बघ मी आज काय आणलाय. काय आणलास रे? गुटखा आणलाय गुटखा. त्याच्यासाठी पैसे कुठून आणलास? अरे ती आपली आयडिया आहे. आपली परीक्षा फी किती? 5 रुपये. आपण बाबांना सांगायचं 15 रुपये. वरचे 10 रुपये आपलेच. तुझी आयडिया चांगली आहे. मग कुणाला कळलं तर? कोणाला नाही कळत. चल आपण किरणकडे जाऊ. तुझ्या आईला कळलं तर ती मला मारेल बघ. नाही काय होणार. तू गुटखा खादर. हे घे. मी नंतर घालतो. चल चल किरणकडे जाऊ. किरण आहे किरण. ए कशाला हाक मारतोस सारखी? हे बघ मी आज काय आणलाय. गुटखा आणलाय. गुटखा आज आम्ही. अरे गुटखा म्हणजे काय माहिती आहे का रे? अरे ती फक्त दुपारी असतं. खाल्ल्यावर फक्त गोड लागतं. तू खाऊन बघ. हे घे. अरे यार खरंच चांगलं लागतं रे. आज बंटीने आणला. उद्या तू आणायचा आहे. तर त्यासाठी पैसे कुठे आणायचे?
अरे ती आपली आयडिया आहे. आपली परीक्षा फी किती? 5 रुपये. आपण बाबांना सांगायचं 15 रुपये. वरचे 10 रुपये आपलेच. छान आयडिया आहे तुझी. चला आता आपण घरी जाऊया, संध्याकाळ पण झाले. चला. तू हा घे मला नाही, मला हा पाहिजे. अरे मी आता जातो. अरे किरण. ए राजू. अरे बंटी नाही आला, बरेच दिवस झाले. बंटी अजून शाळेत आला नाही. अरे त्याला मामाकडे जायची सवय आहे, गेला असेल मामाकडे. अरे मला गुटखा खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. मला पण. मी तर आपल्या बाबांच्या खिशातले पैसे चोरून आणतो. गुटखा घ्या, गुटखा घ्या, गुटखा. गुटखा अरे लहान मुलांनी गुटखा खायचं नसतो. तुम्ही नाही दिलं तर आम्ही दुसऱ्यांच्याकडून गुटखा घेऊ. कुणाकडून घ्याल? दुसऱ्या दुकानाकडून. कुणाकडून? आमच्या मित्राचं दुकान आहे. काय पण बोलता. तुम्हाला काय माहित? माझ्या इकडे या शहरात याकडेच दुकान आहे. 1 रुपया तरी भेटतो का? मग काय, किती रुपये भेटतात? आतापर्यंत किती रुपये भेटलं? तुम्हाला का सांगू, माझा धंदा. ओ तो थोडा तुम्ही देताव की नाही? हा द्या. किती रुपयाचं पाहिजे? एक गुटखा किती रुपये? 1-2 रुपये. मग मला 5 आणि ह्याला 5 रुपयाचं द्या. मला 10 रुपयाचा द्या. मी तुम्हाला 3-3च देणार. का? 3-3च देणार मी. पैसे कुठं कमी दिलं? 10 रुपयाचं दिलो. पण मी 3 देणार. 3-3. एक गुटखा 2 रुपये. मग काय, आम्हाला 10 रुपयाचे 5 या पाहिजेत. का? का म्हणजे? ओ आमचा हिसाब बरोबर की यांचा? द्या आता. सगळी बोलताय म्हणून देतो. शेवटी आलो होत ना. फसवायला आलेत मोठे. त्यामुळे धंदा चालत नाही. याला कोण देईल? देतोय. घ्या. फाटते की नाही? परत कोणाला फसवू नका असा. ना आम्ही असतो ना. गुटखा पाहिजे ती. इथून कोण जाते? आई ग माझी दाढ. आई माझी दाढ खूप दुखते. काय झालं बंटी? माझी दाढ खूप दुखते. काय तिखट खाल्ल्यावर झोमत. बघू दे. अहो बघा ना केवढी मोठी जखम झाली आहे. काय झालं का बंटीला? बघू दे. अरे खूपच मोठी जखम झाली. डॉक्टर तिकडे जायला पाहिजे. लवकर निघ. जा निघ. जा निघ लवकर. खूपच दाढ दुखते तुझी. हो बाबा. जा आता कपडे घाल. डॉक्टरला दे. डॉक्टरला माहिती दे. अरे असू दे. चल डॉक्टर तिकडे जाऊया आपण. आई ग माझी दाढ. आई माझी दाढ खूप दुखते. चल डॉक्टर तिकडे जाऊया. काय खाल्लंस बंटी? सांग आता, खरं खरं सांग. अगं आई मी खरंच काय नाही खाल्लं. तू काहीतरी खाल्लंस म्हणून तुझी दाढ दुखते. अरे खरं सांग, काय खाल्लंस तू? मी खरं सांगते, मी काय नाही खाल्लं. चला डॉक्टर कडं. घाबरू नकोस, खरं सांग. चला डॉक्टर कडे आली आपण. हो थांबा तुम्ही इथे, मी डॉक्टरशी बोलतो. कपडे डॉक्टर बरं आहात ना? कसं आहे काका? हो चांगलं आहे. तुमची तब्येत कशी आहे? हो माझ्या बंटीची दाढ खूप दुखते. बघा काय झालं त्याला. अरे ये रे आतमध्ये. हो काका माझी दाढ खूप दुखते. काय झालं? काय खाल्लंस बंटी? हो काका खरंच मी काय नाही खाल्लं. बस इथे बरं. आकर
अरे खूपच मोठी जखम झाली आहे. काय खाल्लं सांग, मलापासून काही लपवू नको. हो काका खरंच मी काय नाही खाल्लं, फक्त थोडासा गुटखा खाल्ला. थोडा गुटखा खाऊन एवढं होत नाही. तू भरपूर दिवसापासून गुटखा खातोस, हे तुझ्या दाढीच्या जखमेवरून दिसतंय. बंटी तू आमच्याहून सगळं लपवून ठेवलं, आम्हाला सांगितलं का नाही? अरे मी तुला परीक्षेसाठी 15 रुपये दिलेले, त्याचा तू गुटखा खाल्लास. समजत नाही तुला गुटखा खाल्ल्याने काय होतो तो. ओ बाबा मला खरंच माहित नव्हतं. हो माझ्या मुलाला काय झालंय? हो तुमच्या मुलाला कॅन्सर झालाय. काय बोलता? कशामुळे? गुटखा खाल्ल्यामुळे. हो गुटखा खाल्ल्याने एवढं होतं? हो आहे मला कॅन्सर झालाय. बघ गुटखा खाल्ल्याचे परिणाम बघ. तुम्ही मारता का? तुम्ही गप्प बसा. तुला पण मारीन. तुम्ही मला कशाला मारता? मी तुम्हाला काय केलं? आमच्यावरती कशाला मारतास? तुमच्या मुलाची चुकी, माझी चुकी. हो आमचा मुलगा, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय होतं? मी असिस्टंट आहे, तुम्हाला काय होतं? आमचा मुलगा, आम्ही काय पण करू. मी असिस्टंट, मी काय पण करेन. हा माझा मुलगा, मी काय पण करेन. मी मारीन नाही तर काय पण करेन. ओ बाबा गप्प बसा ना तुम्ही. कशाला काय करू? गुटखा खाल्लास तो काय झालं ते बघ. सॉरी ना. काय सॉरी? सॉरी आता झालं ते झालं. त्याला मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील. हो चालेल. अब मी एक चिठ्ठी लिहून देतो. हो ते द्या मुंबईच्या टाटा हो. हॉस्पिटल. हो चालेल, देतो आता टाटा हॉस्पिटल मध्ये. अगं माझी दाढ खूप दुखते. त्याचा नंबर आहे ना तुमचा? हो चालेल, येतो आता. तुमचे पैसे किती झाले? 1000 रुपये झाले, पण तुमच्यासाठी 500 रुपये. ओ बाबा हे फसवतायत. काय फसवताय तू बाबा? गुटखा खायची काय गरज? तू गुटखा खाल्लास का? द्या द्या पैसे द्या. तुला कोण सांगितलेलं? आता तू गप बस. नाही नाही. तुझे पैसे जातात. हे घे अगं आई माझी दाढ 500 खूप दुखते ना, कशाला आता मारता? मी येतो. चला गप बस तू. आमच्यापासून लपवलंस. चल आता घरी. गाय माझी दाढ. काय झालं नाही? लवकर चल घरी आता. पण माझी दाढ खूप दुखते ग आई. काय दाढ खूप दुखते? अजून फोडीन. चल आता घरी गपचूप. आता बस इथं बोंबलत. अगं माझी दाढ. मग काय झालंय? तू गुटखा खाल्ल्याचे परिणाम होतात. ओ मला माहित. बंटी कुठे गेला? काय रे मुलांनो, बघा माझ्या बंटीला काय झालंय. गुटखा खाऊन कॅन्सर झालाय त्याला. कसं काय? कसं काय म्हणजे? गुटखा खाल्ला त्यांनी. बंटी हे बंटी काय रे कशाला राहिली? तुला बघाय. तुझे बाबा काय म्हणत होते? तुला कॅन्सर झालाय बोलतात. हो. कशा बोल? अरे गुटखा खाल्ल्याने मला कॅन्सर झाला. अरे पण तू 4 महिने शाळेत नाही आलास. अरे मला 4 महिने खूप वाईट गेलं. माझ्या आई वडिलांना पण खूप त्रास झाला. अरे अरे गुटखा खाल्ल्याने मला कॅन्सर झालं. तुला एकदा सांगून पटत नाही काय? ती तुझी चुकी. मग तुम्ही पण काय खात होतो? काय खात होतो? गुटखा. कधी खाल्ला? अरे माझ्यासोबत नाही खात होती. आम्ही नाही खात होतो. स्वतः आम्हाला शिकवलास कसा खायचा तू. खोटं बोल नका. तुम्ही पण खाल्लं. काय खोटं बोलता? मारू नका मला. तुमच्याच मुलाने आम्हाला शिकवलं ना. तो बोला तू खा, तू खाशीव नाही. मग कशाला बोलता? समजत सगळीच नाही मला तुम्हाला? कशाला मारताय? तुझी आयडिया आम्हाला ही झाली. आता कशाला मारतास? काय तुम्ही पण त्याला मारता? एकदा सांगून पटत नाही. गुटखा खाल्ला तर काय होतो तो? तुला सांगितला तरी पण गुटखा आम्हाला खाऊ नको. तुम्ही कधी सांगितलं बरं? खोटारड्यांनो. गुटखावाल्याला विचारू. विचार. ओ गुटखावाला काका, यानेच आम्हाला गुटखा शिकवला ना खायला. ओ काका काय पण नका बोलू. तूच तो माझ्याकडून घेणारा गुटखा आणि हे पण दोघं. काय रे तुम्ही पण खाला गुटखा? काका आमची कशाला नाव सांगता? काय तुमची चुकी आहे? तुम्ही पण आलेले आहात माझ्याकडे. विचारू यांना. विचारू. पण तुम्हाला आम्ही पैसे दिले ना. तुम्ही आमचं नाव का सांगता? हो. मला पैसे भेटले ते मगाशी भेटले.
आता देताय काय बोला तुम्ही चोरच आहे. तुम्ही येडे असती हो बाबा डॉक्टरांना फोन करा त्यांना बोलवा. डॉक्टराला कोणाला कॅन्सर झालाय? अरे फोनला चार्जिंग नाही माझ्या. तुमचा डबाच मोबाईल आहे. हो असेल माझ्यासाठी डबाच आहे. आमच्या आई बाप्पाने पण एवढं नाही मारलं तर तुम्ही मारता. हो मारू आम्ही. ए बंटी आमचा मित्र सांग तू जा आता आई बाबाला इथं. सांग फोन लावाय. ए आई फोन लाव ना डॉक्टरला. द्या फोन नंबर द्या मी फोन लावतो. जा डॉक्टर तिकडं. ए तुझ्याकडे कुठं मोबाईल आहे? आम्हाला काय माहिती? अरे तू बाबांचा आणलास ना मोबाईल. अरे मी तुम्हाला अरे माझ्याकडे दिलास तू मोबाईल. लाव. अरे मुलांनो मी तुम्हाला टाटा हॉस्पिटलचा पत्ता देतो त्याच्यावर जा तुम्ही. आम्हाला फोन नंबर तर द्या. अरे फोन नंबर नाही आहे माझ्याकडे विसरलो घ्यायला. कशाला मग गेलेलो? कशाला गेलेलो? माझ्या बंटीची दाढ खूप दुखत होती म्हणून. बरा झाला तुमची नाही दुखत. हो नाही दुखत. नंबर तरी घेऊन यायचा त्यांचा. विसरलो एकदा सांगून पटत नाही. आम्ही आलो डॉक्टरकडे भेटून. जा आता तुम्ही लवकर. तो मोबाईल कशाला ठेवता माहिती नाही. फोन नंबर आणा. मोबाईल. ए, डॉक्टर पला. डॉक्टर जा पला इथनं. थांबा डॉक्टरला बोलवणार. ए जा डॉक्टर डॉक्टर तिकडे. अगं आई माझी दाढ खूप दुखते. काय झालं रे? कोण बोलायला कॅन्सर झालाय? गुटखा खायची काय गरज? कधी गुटखा खाल्ला? तुमच्या सोबत खात होतो म्हणून एवढी कोणी रक्कम झाली. तुम्हाला कोणी सांगितलं? त्यांनी सांगितलं. कधी? माझ्या क्लिनिक मध्ये आले तेव्हा. ए तू सांगितलंस? काय खोटं बोलतोस तू खोटाड्या. ओ नाही बाबा. असं वाटत पण नव्हतं तू खोटं बोलशील. तुमच्या पण आम्ही मोडू. आमच्या मित्र जास्त बोलताय. किरण ए जाशील ए, का आता? गप्पा. माझ्या मुलाचं चांगलं झालाय. तू आम्हाला बघ, गुटखा खायला शिकवलास. माझ्या मुलाला कॅन्सर झालाय तो बघ आता भरून दे. सॉरी बाबा आता तुम्ही पण गुटखा खाऊ नका नाही तर तुम्हाला पण कॅन्सर होईल. आता डबल खाल्ल्यास चांगलंच मोडीन. खाशील सॉरी काय का परत? सॉरी? गुटखा खाल्ल्यावर सॉरी. खाशील काय परत किरण गुटखा? बाबा काय बोलतात? खाणार. आपल्याला काय पूर्ण खाणार? पैसे भरून द्यायचे. जा आता इथनं. आता बरं तुम्ही. सांगा आधी. काय आहे आम्हाला काय पैसे करा? द्या. किरण बाबा बोलतात आपण सगळे पैसे भरून द्यायचे. देसा तुम्ही आम्हाला भरून. गुटखा खायला शिकवलंस ना. ए शांत बसा. काय शांत बसा. दिवसापासून गुटखा खात होता म्हणून त्याला कॅन्सर झालाय. तुम्ही चुप बसा. मी सुद्धा गुटख्याला स्पर्श करणार नाही. आणि मी पण आता गुटख्याचे नाव घेणार नाही. जर विकलात तर चालेल. त्याची काय गॅरंटी आहे तू नाही विकणार? टपरी जाऊन कुठे विकशील? जाशील दुसऱ्या देशात. शेवटी आला. खाशील काय परत गुटखा? मी पण आजपासून आपल्या काय नाही गावात खात. गुटखा न खाण्यासाठी जनजागृती करीन. गुटखा मतलब? कल्ला.